नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत सायन्स, सामान्य विज्ञान, इयत्ता 7वी, अन्न पदार्थांची सुरक्षा, फूड सेफ्टी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता असते, बरोबर? आपल्याला वाढीसाठी, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, इतर क्रियांसाठी या अन्नाची आवश्यकता असते. तर या अन्नाचे घटक कोणकोणते आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे आणि थोडक्यात आपण नजर टाकूया. कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ फॅट्स. तर कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे ऊर्जादायी अन्न घटक आहेत. एनर्जी गिविंग फूड. प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने, बॉडी बिल्डिंग फूड, शरीर बांधणीचे अन्न घटक आहेत. आणि जीवनसत्वे व क्षार हे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक असे अन्न घटक आहेत. मग हे अन्न घटक आपल्याला कोणकोणत्या पदार्थांमधून मिळतात? फ्रॉम which foodstuffs we are getting all these factors of food? Let's see. पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यासारख्या तृणधान्यांपासून, तसेच बटाटा, रताळी यामधून आपल्याला हे पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट्स मिळतात. फ्रॉम cereals we are getting carbohydrates. Fats, स्निग्ध पदार्थ, all types of oily seeds, तेलबिया, milk, butter, ghee. From these foodstuffs we are getting fats. Proteins, bodybuilding food, eggs, fish, milk, ghee, butter, and all types of grains. All types of grains. From these we are getting proteins. सगळ्या प्रकारची कडधान्य, दूध, मांस, मटण, मासे, अंडी यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात ही प्रथिनं मिळतात. आणि जीवनसत्वे व खनिजे, minerals. These are vitamins and minerals. These are required in very small quantity. As we learned in the previous lesson, carbohydrates, fats and proteins. These are macronutrients, means they are required in large quantity, whereas minerals and vitamins, they are required in very small quantity, and therefore they are known as micronutrients. Minerals and vitamins are known as micronutrients. त्यांना सूक्ष्म पोषक द्रव्य असं म्हणतात. तर कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांना बृहत पोषक द्रव्य असे म्हणतात. But they are needed for our body. आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी यांची आवश्यकता असते. हे अन्न घटक आपल्याला ज्या पदार्थांमधून मिळतात,
म्हणजेच गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, फळं, भाज्या, हे अन्न घटक जे आपल्याला उपलब्ध होतात, ते उपलब्ध होणारे अन्न घटक आणि त्यापासून आपण जे अन्न पदार्थ तयार करतो. बालमित्रांनो, हे अन्न पदार्थ म्हणजे आई जेव्हा भात करते किंवा पोळी करते, त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल की आई ते अन्न घटक जे आहेत हे निवडून घेते, राईट? साफ करून घेतो, आपण भाज्या धुवून घेतो, फळं धुवून घेतो. मग का हे आपण असं करतो? बालमित्रांनो, आपल्याला अन्न पदार्थांमधून हे अन्न घटक मिळतात, परंतु हे अन्न घटक मिळविण्यासाठी या लागणाऱ्या त्या अन्न पदार्थ जर ते किडलेले असतील, खराब झालेले असतील, तर आपल्या शरीराचा त्याला फायदा होईल का? थोडासा विचार करा बघू. आणि म्हणूनच बघा, गहू, तांदूळ याला असे जर किडे लागलेले असतील, तर ते अन्न घटक आपण वापरात आणत नाही, किंवा तसं होऊ नये त्यासाठी अगोदरच आपण त्याची काळजी घेतो. फळं, भाज्या खराब झाल्या तर सुद्धा त्या वापरात आणल्या जात नाही. का? बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण. लेट्स सी. हे अन्न घटक किंवा हे अन्न बिघाड का होतो ते आपण आता बघणार आहोत. सगळ्यात मोठा अन्न खराब करणारे घटक म्हणजेच सूक्ष्मजीव, मायक्रोबियल स्पॉइलेज. सूक्ष्म घटकांमुळे, सूक्ष्मजीवांमुळे अन्न बिघाड हा मोठ्या प्रमाणावर होतो. तुम्ही जर बघितलं असेल तर दूध आणल्यानंतर ते लगेच गरम करावं लागतं. त्याचबरोबर ते दूध जर आपण फ्रीजमध्ये ठेवणार नसू तरी सुद्धा ते दिवसातून 2-3 वेळा गरम करावं लागतं, कारण त्या दुधामध्ये काय होत आहेत, मायक्रोब्स जे आहेत ते ऑटोमॅटिक ग्रो होऊ शकतात आणि ते दूध खराब होऊ शकतं. The milk can be spoiled due to microbes, and so we have to boil it from periodically, right? तर अशा प्रकारे मायक्रोबियल स्पॉइलेज म्हणजे सूक्ष्मजीवांमुळे अन्न घटक मोठ्या प्रमाणावर खराब होतात. आणखीन हे अन्न बिघाड करणारे घटक कोणकोणते आहेत ते आपण आता जरा बघणार आहोत. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर दिस फूड स्पॉइलेज. फर्स्ट ऑफ ऑल, इम्प्रॉपरली स्टोर्ड फूड. जर आपण योग्य प्रकारे ते अन्न साठवून ठेवलं नाही, जसं आता आपण बघितलं गहू, तांदूळ, तर त्या अन्न घटकांना किडे लागू शकतात. सो इम्प्रॉपरली स्टोर्ड. आपण जर अयोग्य प्रकारे त्याची साठवणूक केली. स्टोर्ड इन अ डॅम्प प्लेस. जर ओलसर जागी ते अन्न घटक ठेवले गेले तर त्याला बुरशी येण्याचा जास्त संभव असतो. ओव्हर कुकिंग ऑफ फूड. प्रमाणापेक्षा जर जास्त अन्न शिजवलं गेलं तरी सुद्धा कधी कधी त्या अन्न घटकांमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यातील जे अन्न घटक आहेत ते नाहीसे होऊ शकतात. ओव्हर कुकिंग ऑफ फूड, it is responsible for food spoilage because the required nutrients cannot get from this overcooking food. They will get vanished. And transportation of food. बघा, आपण जे अन्न घेतो, फळे असतील, भाज्या असतील, तर आपण त्या मार्केटमधून आणतो, परंतु मार्केटमध्ये आणण्यासाठी त्या कुठे तयार होतात? शेतात. Yes, these vegetables and all these foodstuffs are grown in the field. शेतामध्ये त्या तयार होतात आणि शेतातून
त्या आपल्यापर्यंत आणल्या जातात. मग ते आणण्यासाठी त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांची वाहतूक करावी लागते आणि अशा वेळेला या ट्रान्सपोर्टेशन मध्ये हे अन्न खराब होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, व्हेजिटेबल्स, fruits, milk, these foodstuffs get very easily spoiled due to this time period. Other factors of food spoilage: keeping refrigerated foodstuffs out of refrigerator. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, जर फ्रीज मधून काढलेलं अन्न आपण बाहेर ठेवलं तर ते लगेच खराब होतं आणि म्हणूनच बाजारातून आणलेलं बटर किंवा दूध हे आपल्याला लगेच फ्रीज मध्ये ठेवावं लागतं. मिसहँडलिंग ऑफ फूडस्टफ्स: जर त्या अन्न पदार्थांची हाताळणी योग्य प्रकारे केली नसेल, कोणत्याही प्रकारचे त्याला स्पर्श झालेला असेल तरी सुद्धा ते फूड म्हणजेच ते अन्न घटक लवकर खराब होऊ शकतात. पुअर रेफ्रिजरेशन: योग्य प्रकारे त्याला थंडावा मिळाला नसेल, स्टोअर केलं गेलं नसेल. इम्प्रॉपर कुकिंग ऑफ फूड: जर अन्न पदार्थ व्यवस्थित शिजवले गेले नाही तरी सुद्धा अन्न खराब होतं. क्रॉस कंटॅमिनेशन ऑफ कुक विथ रॉ फूड्स, use of unclean utensils and serving plates. So these factors are also responsible for food spoilage. मग आता फूड स्पॉइलेज म्हणजे काय, अन्न बिघाड म्हणजे काय, आपण बघितलं की अशा प्रकारे अन्न खराब होतो, अन्नामध्ये बिघाड होतो. पण अन्न बिघाड म्हणजे नेमकं काय, तर अन्न पदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणे आणि त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय. Many times there is the change in the taste or odor. The color of the food is also changes. Texture, quality, and such types of foodstuffs. In such types of foodstuffs, there is a loss of its nutrient content and they may be harmful. They are harmful. These types of foodstuffs, that is, spoiled foodstuffs, are harmful for our body. तर अशा प्रकारे हे खराब झालेले अन्न किंवा हे अन्न घटक जे आहेत हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल तर केळी आपण अशा प्रकारे ठेवली तर ती काळी पडतात. केळी किंवा इतर कोणत्याही प्रकारची फळं बरेच दिवस आपण तशीच ठेवली तर त्यांना सुरकुत्या पडतात, ती काळी पडतात, लूज पडतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, बिघाड व्हायला सुरुवात झालेली आहे, इनफॅक्ट ती खराब झालेली आहे. किंवा शेंगदाणे खवट लागणे, पीनट्स becoming rancid, fruits turning black or they change taste. So all these changes occur due to the factors within the food materials. There is a chemical change in that foodstuffs and therefore these foodstuffs get spoiled. So mechanical damage, yeast, bacteria, molds, these microorganisms can spoil the food. Enzymes in the food, after some time they also causes food spoilage and damage from insects and rodents. सगळ्यांमध्ये महत्त्वाचे म्हणजेच सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवांमुळे मोठ्या प्रमाणावर अन्न खराब होते. Sometimes foodstuffs may be spoiled due to the contamination by microorganisms.
आता these microorganisms, they are present in the air, water, soil, everywhere. आपल्या सभोवती हवा, पाणी, जमीन सगळीकडे हे सूक्ष्मजीव असतात. या ब्रेडमध्ये, फॉर एक्झाम्पल ब्रेड जर आपण घेतला तर ब्रेडमध्ये पाण्याचा अंश असतो. तर पाणी, हवा आणि ऊब यामुळे या सूक्ष्मजीवांची वाढ भराभर होऊ शकते आणि अशा प्रकारे त्यांची वाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी ते वाढू लागतात आणि असं जर अन्न आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला पोटदुखी, जुलाब, उलट्या यासारखे आजार होण्याची शक्यता असते. These microorganisms can grow easily with the help of water and air present in that foodstuffs, and if such type of foodstuffs are eaten by us, there is a chances of vomiting, dysentery, diarrhea, etc. कॅन फूड्स जे असतात, उदाहरणार्थ दूध जर आपण बघितलं तर जे आपल्याला अशा प्रकारे पॅकमध्ये मिळतं किंवा अशा प्रकारे मिळणारे कॅन फूड यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया तयार होऊन ते अन्न खराब होऊ शकतं. बालमित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आजकाल ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण बनवू नका असं सांगितलं जातं. अँड लोखंडाची भांडी जी आहेत, वी शुड यूज आयर्न युटेन्सिल्स instead of this aluminum and non-stick cookware. Why? Because they may get spoiled, means foodstuffs may get spoiled due to chemical reactions on contact with metals. तर ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिक कुकवेअर जे आहे त्या नॉनस्टिक साठी जे काही घटक वापरले जातात, तो लेअर देण्यासाठी जे घटक वापरले जातात त्यांची अन्न पदार्थांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्या अन्न घटकातील पोषक द्रव्य नष्ट होण्याची शक्यता असते. अँड देअरफोर से नो टू दीज ॲल्युमिनियम अँड नॉनस्टिक कुकवेअर्स अँड यूज maximum of iron utensils. Dear students, you know it that storing water in a copper vessel is very useful for our body. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पाणी पिणं आरोग्याला चांगलं असतं असं सांगितलं जातं आणि इट इज ट्रू. ते खरंच आहे. बिकॉज स्टोरिंग वॉटर इन अ कॉपर व्हेसल वर्क्स ॲज प्युरिफिकेशन प्रोसेस. आपल्या शरीराची शुद्धी या पाण्याने होण्यास मदत होते. इट कॅन किल ऑल द मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक मोल्ड्स, फंगाय, अल्गी अँड बॅक्टेरिया प्रेझेंट इन द वॉटर दॅट कुड बी हार्मफुल फॉर द बॉडी. So the bacteria which are harmful for our body, they can be killed because of this coppered processed water. But when we are using the water in the copper vessel, it is useful for body. At the same time, if we put curd or buttermilk in the copper vessel, it is harmful for our body. Yes. Dear students, when curd or some acidic food kept in copper or brass vessels, it reacts with copper and forms some toxic compounds which may be unfit for human consumption and may cause food poisoning. तर ताक किंवा दही हे कधीही तांब्या पितळेच्या भांड्यात ठेवलं जात नाही. तुम्ही ऐकलं असेल, कारण तांबे, पितळ या धातूंबरोबर हे जे
आंबट असणारे पदार्थ आहेत त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या अन्न घटकांमध्ये काही विषारी अन्न घटक तयार होऊ शकतात which are harmful for our body and therefore it is not advisable to keep curd or some other acidic or sour food items in copper or brass vessels. Most of the times, foodstuffs may be spoiled due to contamination by microorganisms from the surrounding air, water or soil. See here, these are the bacteria, that is microorganisms. So they can present everywhere around us in the surrounding, and these microbes spoil the food more rapidly or more easily. तर या सूक्ष्म जीवांमुळे अन्न घटक बिघडण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. आता हे अन्न बिघाड होतं, परंतु हे अन्न बिघाड जे आहे किंवा अन्न नासाडी जे केलं जातं, हे इतर जे घटक आहेत यांच्यामुळे अन्न बिघाड होतो, परंतु बऱ्याच वेळेला आपल्या मार्फत म्हणजे मनुष्यामार्फत सुद्धा बऱ्याच अन्नाची नासाडी होते, वेस्टेज ऑफ फूड. मग विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर आज अन्नधान्य शेतामध्ये पिकवलं जातं. तरी सुद्धा आपण आज बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये असे कित्येक लोक आहेत की ते अन्नाशिवाय झोपी जातात किंवा अर्धपोटी राहतात. त्यांना एक वेळचं जेवणही मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आज प्रत्यक्षात आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे अन्न जे वाया जातं ते वाया जाऊ न देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मग ही जी अन्न नासाडी होते ती कशा प्रकारे होते? Dear friends, listen, 5.6 million children die of hunger every year. भुकेमुळे मृत्यू पावणारी मुलांची संख्या 1 in 7 people in the world are undernourished, कुपोषित. Nearly 40% of the food produced in the world is never eaten. 40% is never eaten, means it is getting spoiled. So food wastage devastates individuals, the environment and the world itself. ही जी अन्न नासाडी होते ती नेमकी कशा प्रकारे होते? या अन्न नासाडीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. संख्यात्मक अन्न नासाडी, क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, आणि गुणात्मक अन्न नासाडी, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. Now what is quantitative wastage of food? So wrong methods of farming like hand sowing of seeds, inadequate threshing, improper storage and wrong methods of distribution, these are the reasons for quantitative wastage of food. बघूया आपण. अव्यवस्थित मळणी करणे, inadequate threshing. मळणी जेव्हा केली जाते म्हणजे धान्य जेव्हा तयार झाल्यानंतर ते कणसापासून वेगळं केलं जातं, त्यावेळेला बरचसं धान्य मळणी अव्यवस्थित झाल्यामुळे फुकट जातं. बरेचसे दाणे त्या टाकाऊ पदार्थांमध्ये जातात. दॅट इज inadequate threshing. व्यवस्थित योग्य प्रकारे केली मळणी होत नाही. मुठीने पेरणे, हँड सोईंग ऑफ सीड्स. बऱ्याच वेळेला हँड सोईंग पेरल्यामुळे काय होतं, बरचसं अन्न इतस्ततः फेकलं जातं
त्यामुळे त्याची वाढ योग्य रीतीने होऊ शकत नाही किंवा इतरत्र आलेलं ते पेरलेलं आपल्याला ते खुरपणीच्या वेळेला काढून टाकावं लागतं. तर अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने शेती केल्यामुळे बरेचसे अन्न वाया जाते. अयोग्य साठवण, इम्प्रॉपर स्टोरेज आणि अनावश्यक आग्रह. बघा, आपण जर अयोग्य पद्धतीने अन्नाची किंवा अन्न घटकांची साठवण केली तर त्याला कीटकांपासून किंवा उंदीर घुशीपासून ते अन्न खराब होण्याची, अन्न नासाडी होण्याची शक्यता जास्त असते. कधी कधी आपण प्रमाणापेक्षा आग्रह करून इतरांना जेवायला वाढतो आणि अशा वेळेला ते अन्न जर आपल्याला शक्य नसेल, खाणं शक्य नसेल तर टाकण्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नसतो. म्हणजेच अनावश्यक आग्रह. ज्या वेळेला पंगत बसली जाते त्यावेळेला पारंपरिक जेवण पद्धतीने पंगत बसली असता अनावश्यक जो आग्रह केला जातो त्यावेळी सुद्धा अन्न वाया जाण्याची शक्यता असते. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, food loss during harvesting, sometimes due to drought or storm, food contaminated during transportation मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होऊ शकतं. क्रॉप्स spoiled by bugs from inadequate storage, अयोग्य साठ, food that expires before sale at grocery stores. अन्नधान्य साठवलं जातं परंतु काय होतं ते त्याचा खप होत नाही आणि त्यामुळे ते खराब होऊन जातं. Food thrown away at hotels, restaurants and in homes and leftover ugly produce in farm fields. पुढचा प्रकार आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, गुणात्मक अन्न नासाडी. आता गुणात्मक अन्न नासाडी कशा प्रकारे होते बघा. अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती काही वेळा वापरल्या जातात. युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, परिरक्षकांचा वापर, washing the vegetables and fruits after cutting them, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required to transport food from producers to consumers, etc. Excessive use of food preservatives. बघा, काही वेळेला अन्न टिकवण्यासाठी काय वापरलं जातं, अशा प्रकारे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात आणि काही वेळेला ते अन्न घटक खूप ताजे दिसण्यासाठी, त्यांना रंग दिसण्यासाठी अशा प्रकारे काही रंग किंवा औषधं त्यावर मारली जातात. लवकर पिकण्यासाठी, फळं लवकर पिकण्यासाठी अशा प्रकारे काही औषधांचा वापर केला जातो. तर या परिरक्षकांचा अतिरेकी वापर केल्यामुळे त्या अन्न पदार्थांचं जी निकष पौष्टिकता आहे ती कमी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गुणात्मक अन्न नासाडी होऊ शकते. अन्न टिकवण्यासाठी सोडियम मेटाबायसल्फेट, सायट्रिक ऍसिड, बोरिक ऍसिड, व्हिनेगर यासारख्या रासायनिक परिरक्षकांचा वापर करतात. बाजारात मिळणारे विविध प्रकारचे सॉसेस, केक, इतर अन्नपदार्थ जे आहेत यांच्यामध्ये या परिरक्षकांचा वापर केलेला असतो. पण त्यामुळे अन्नाची गुणात्मक म्हणजेच त्यांची पौष्टिकता जी आहे ती कमी होते, गुणात्मक अन्न नासाडी होते. अन्न अति शिजविणे, ओव्हर कुकिंग ऑफ फूड. बघा, खूप जर जास्त शिजलं गेलं, खूप मोठ्या प्रमाणावर आपण फ्राय केलं
तरी सुद्धा अन्नाची गुणात्मक नासाडी होते. त्यातले जे अन्न घटक आहेत, न्यूट्रिएंट्स जे आहेत, that nutrients get spoiled due to overcooking of that food. भाज्या चिरून नंतर धुणे. पालेभाज्या वगैरे असतील तर त्या पालेभाज्या कधीही चिरल्यानंतर धुवू नये. त्यातील जे सूक्ष्म घटक जे आहेत, सूक्ष्म पोषक द्रव्य जे आहेत, ती पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतात आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्य जे आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं आणि म्हणजेच गुणात्मक अन्न नासाडी होते. सो दिस इज रॉंग. वी हॅव टू वॉश द व्हेजिटेबल्स बिफोर कटिंग देम. So dear students, always keep in mind, food is very, very important for all of us. Don't waste it. Buy it with thought. Cook it with care. Remember these things. Buy it with thought. Cook it with care. Use less wheat and meat. Buy local foods. Buy local and seasonal foods. Serve just enough and use what is left. So, dear students, food, don't waste it. It is important to all of us. So, हे अन्न वाया जाऊ नये, खराब होऊ नये. टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज व्हॉट वी कॅन डू. तर हवाबंद डबे किंवा बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून ते पदार्थ खरेदी करावेत आणि त्या तारखेपूर्वीच ते पदार्थ वापरले गेले पाहिजेत. आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे, जेणेकरून ताटामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. अन्न जास्त वेळ शिजवू नका. अन्न जास्त वेळ शिजवल्यामुळे त्यातील अन्न घटकांचा नाश होतो, ते नाहीसे होतात. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा, जेणेकरून जे अन्न आहे ते अन्न सगळ्यांना मिळू शकेल, सगळ्यांना त्याचा वापर करता येईल. अन्नधान्य व इतर तत्सम पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. आणलेले जे अन्न घटक आहेत ते स्वच्छ धुवून योग्य ठिकाणी हवाबंद डब्यामध्ये कोरड्या ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून ते खराब होणार नाही. जास्त काळपर्यंत आपण ते वापरू शकू. ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवा. ताटामध्ये कधीही अन्न शिल्लक टाकू नका आणि म्हणूनच आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न घ्या, जेणेकरून अन्न वाया जाणार नाही. Eat all the food that you have served yourself. सुधारित तंत्रज्ञानामुळे आपल्या देशात मुबलक धान्य उपलब्ध आहे. हे अतिरिक्त धान्य मोठ्या गोदामात साठवले जाते व आवश्यकतेनुसार या अन्न साठ्याचा उपयोग केला जातो. मग हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी वर्षभर पुरवावे लागतात आणि त्यासाठी ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. मग ही अन्न साठवण किंवा ह्या अन्न पदार्थांची सुरक्षा कशी केली जाते? बालमित्रांनो, हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.